धनकुंचम सेवा ही लक्ष्मी मातेला प्रिय असलेल्या वस्तूंची पूजा करणे. धनकुंचम म्हणजे धनाचा कुंभ, म्हणजेच संपत्ती, ऐश्वर्य आणि सुखाचे प्रतीक. यात लक्ष्मी देवीला आवडणाऱ्या शुभ वस्तूंची पूजा करून देवीला प्रसन्न करणे. ही पूजा विशेषतः शुक्रवार, पौर्णिमा, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन मध्ये केली जाते. या पूजेत वापरल्या जाणाऱ्या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक म्हणून मानल्या जातात. आता कुंचम सेवा म्हणजे काय? तर कुंचम सेवा म्हणजे मुख्यतः धनलक्ष्मी कुंचम सेवा या नावाने ओळखली जाणारी एक पूजा विधी आहे, ज्यामध्ये धन आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की हळद, कुंकू, अक्षता, फुले, नाणी, कवड्या, मोती, गोमती चक्र, पंचरत्न, गुंजा या वापरून घरच्या घरी लक्ष्मीची पूजा करणे. त्यामुळे आर्थिक लाभ, कर्जमुक्ती आणि घरात सुख समृद्धी नांदते. तसेच ही सेवा केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. ही पूजा शुक्रवार, पौर्णिमा, दीपावली तसेच श्रावणी शुक्रवार तसेच नवरात्रीमध्ये करतात. आता पूजाविधी. ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहे तो आपण ईशान्याचा कोपरा घेणार असतो. देवपूजा करतो तिथे आपण प्रथम स्वच्छ करून घ्यायचा आणि तिथे गंगाजल शिंपडायचे आणि नंतर रांगोळी काढून घ्यायची. आता आपल्याला एक प्लेट आणि कुंचम घ्यायचा आहे. आपण प्लेटला आणि कुंचमला हळदी कुंकू लावून घ्यायचे. नंतर दुसऱ्या ताटामध्ये सर्व वस्तू घेऊन ठेवायच्या, म्हणजेच कवड्या, गोमती चक्र, गुंजा, रत्ने, मोती, हळद, कुंकू, तांदूळ इत्यादी साहित्य. आता त्यानंतर आपण देवीला आवाहन करून घ्यायचं. आता दीप लावून घ्यायचा, त्याला अक्षता, फुले वगैरे वाहून घ्यायची. देवीला फुलं अर्पण करायची. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीम नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः यापैकी आपल्याला येत असलेला कोणताही मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा जपायचा. आता कुंचम घेऊन प्रथम त्यात हळदी कुंकू घालायचे आणि नंतर अक्षता घालायच्या. नंतर थोडा सुगंध म्हणून वेलची आणि लवंग अर्पण करायची, कारण लवंग आणि वेलची माता लक्ष्मीला प्रिय आहेत. मध्ये मध्ये तांदूळ मुठीने घालायचे आणि मनामध्ये माता लक्ष्मीचा मंत्र जपायचा. याच पद्धतीने एक एक वस्तू घालून हळद कुंकू घालायचे आणि अखंड तांदूळ मुठीने घालत सर्व कुंचम मंत्र म्हणत भरून घ्यायचा. नंतर हा भरलेला कुंचम हळद कुंकू लावलेल्या डिशमध्ये 5 किंवा 7 नाणी ठेवायची आणि त्यावर हा कुंचम ठेवायचा व त्यालाही हळदी कुंकू अक्षता लावायचे आणि कुंचम त्या नाण्यांवरती ठेवायचा. त्याला फुले वगैरे घालायची, धूप दीप दाखवायचा, नंतर आरती करायची आणि प्रसाद दाखवायचा. त्यामध्ये आपण साखर, खोबरे, खीर किंवा इतर गोड पदार्थ दाखवू शकतो. आता पूजेनंतर दुसऱ्या दिवशी आपण साहित्याचं काय करायचं, तर पूजेनंतर दुसऱ्या दिवशी त्यातील वस्तू म्हणजे गुंजा, गोमती चक्र आणि कवड्या वगैरे आहेत त्या एका गुलाबी किंवा लाल कपड्यामध्ये बांधायच्या आणि त्या कपाटात ठेवायच्या. त्यामुळे लक्ष्मी घरात स्थिर राहते असे मानले जाते. आता त्यामुळे आपल्याला काय लाभ होतात, तर आपण ही सेवा मनोभावे आणि श्रद्धेने केली तर धनवृद्धी व आर्थिक स्थैर्य मिळते, सौभाग्य आणि कुटुंबियांमध्ये प्रेम वाढते, तसेच नकारात्मक शक्तींचा नाश होतो, आरोग्य, शांती आणि समृद्धी मिळते अशी मान्यता आहे. एवढे आपण सर्व भक्तिभावाने आणि श्रद्धेने करू तेवढी आपल्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपले सर्व छान होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.